कोनिचिवा, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी आहे रेणू आणि हे आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल बकेट लिस्ट, ज्यामध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आता जपानला वाजले आहे सायंकाळचे 5 आणि ज्या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होते तो दिवस आला आज. आणि तुम्ही बघत आहे की इथे स्नोफॉल होतो आहे. आज जपानला मस्तपैकी स्नो पडत आहे. एकदम हेवी स्नो आहे आणि हेवी स्नो मध्ये गरमागरम चहा आणि पकोड्याची तर वेगळीच मजा असते. त्यामुळे आज मी ते केलेले आहे बघा. तर या गरमागरम भजे आणि त्याचबरोबर चहा प्यायला. जपानला वाजले आहे रात्रीचे 9 आणि हेवी स्नो कंटिन्यू सुरू आहे आणि मे बी रात्रभर राहील आणि उद्यापर्यंत सुद्धा राहील. तर उद्या पुन्हा आपण खाली जाऊया. आणि बापरे, फार गारवा आहे बाहेर. आम्ही जातो आहे खाली. थंडी भयानक आहे पण येस पण आम्हाला खाली जायचं आहे. आणि योगेश म्हणाला की इतक्या थंडीत तुम्ही जाऊन काय करता, पण आम्हाला स्नो एन्जॉय करायचा आहे. आणि तर आम्ही सगळे कपडे घालून एकदम पॅक होऊन चालू आहे खाली. बाहेर विंडी पण खूप आहे, हवा पण खूप आहे. शान इज रेडी. यू आर रेडी टू गो? ओके. आणि आता वाजले आहे रात्रीचे 10:30 आणि बाहेर बघा सगळीकडे बर्फ साचलेला आहे. शानी क्या सगळीकडे बर्फ साचलेला आहे. आम्ही आलो आहोत खाली. अजून पण होत आहे आणि आम्हाला तो बघायचा होता, लाईव्ह एन्जॉय करायचा होता. कारण उद्यापर्यंत राहील की नाही याची गॅरंटी नाही आहे. म्हणून इतक्या रात्री आम्ही खाली आलो आहोत. आणि योगेश ऑफिस करत आहे घरी. सो शानी वेट say hi. Oopsie. Look here. Say hi. Oh my God. असं वाटतंय की मनालीला आलो, कुलू मनालीला आलोय. सगळीकडे बर्फ इतका गारवा आहे. आणि खरं तर मी खाली आली आहे तेही तुमच्यासाठी, कारण मला तुम्हाला लाईव्ह स्नो दाखवायचा होता. लाईव्ह स्नोफॉल दाखवायचा होता. मला तर स्नोमध्ये खेळायचं होतं कारण उद्या तर तिचं स्कूल आहे. काय बेटा वेट शान केअरफुल. Yeah, oh my God. Who made this? I made. You made. Okay. You feel cold, tell me, okay? You are not feeling? Yeah. I call Ronit, okay? I call Ronit. Shawnee, I'm feeling very cold. It's okay, Mama. Thank you, baby. श्रावणीचा जन्म जपानमध्ये झाला असल्यामुळे तिला थंडी फारसं इफेक्ट करत नाही आणि तिला थंडी फील होत नाही. पण मला आणि योगेशला मात्र थंडी फार फील होतं. आणि ती बघा मस्तपैकी छान खेळत आहे. पण मी तिला कपडे पण तसेच घातलेले आहे एकदम गरम. पण ती खूप एन्जॉय करते आणि खास मी तिच्यासाठी पण आलेली आहे खाली. म्हटलं की ब्लॉग पण होईल आणि श्रावणी पण एन्जॉय करेल. ॲक्च्युली थंडी इतकी आहे की बोलणं सुद्धा होत नाही आहे. माझे पाय अक्षरशः खूप गारठले आहे. येस का No.
No? Say hi. Where is your sparrow? Where is your sparrow? I found him. Where? Not found. I know. I'm not found it. कोणीतरी हा क्यूट्स टेडी बनवला आहे इथे बर्फाचा आणि खूप क्यूट दिसतो आहे. रात्री थोडाफार तो हॅलोविन सारखा दिसतोय कारण श्रावणीने पहिल्यांदा जेव्हा याला बघितलं तर ती म्हणाली की मम्मा हॅलोविन हिअर. सो आय थिंक इट्स लुक लाईक हॅलोविन. शानी लुक हॅलोविन. युअर हॅलोविन. Is she like ghost? इट्स लुक लाईक घोस्ट. Yeah. ओके. आता ती म्हणते की एक घोस्ट सारखं दिसतंय. सो फनी. ओही. Let's go now. Oopsie. आणि एवढ्या थंडीमध्ये श्रावणी बघा कशी खेळत आहे. श्रावणी, don't go there. Wake up, raincoat cap. Yeah, your sparrow is there. Come, let's find. बरेच लोक आम्हाला विचारतात की तुम्ही इतक्या थंडीमध्ये कसे काय राहता. तर या दिवशी म्हणजे स्नोफॉल जेव्हा होतो तर त्यावेळेला कंटिन्यू आमच्या घरी हीटर सुरू असतं आणि हीटरमध्येच आम्हाला राहावं लागतं कारण विदाऊट हीटर राहणं खूप कठीण पडतं. आणि इथे जागोजागी हीटर्स असतात. टेम्परेचर मेंटेन असतं त्यामुळे स्नोफॉलमध्ये सुद्धा इथे सगळं सुरू असतं लोकांचं येणं जाणं. वेअर आर यू गोइंग शावनी? सो कोल्ड. अबू नाही करा जायचं. चल काही पण छान बोल. बघा इकडे तर बघा भयंकर. ओ ओ ओ केअरफुल. ये उपसी. शावनी कम फास्ट. उप्स. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता इथे जपानला वाजले आहे सकाळचे 8 आणि मी उठताच माझ्या खिडकीतून बघते तर सगळीकडे बर्फ पडलेला आहे आणि कालपासून सतत कंटिन्यू स्नो होत होता. तर आज कुठेतरी तो स्टॉप झालेला आहे आणि बघा सगळ्या गाड्यांवर इव्हन पार्कमध्ये सगळीकडे बर्फ पडलेला असतं की बर्फ पडला म्हणजे गाडीवर जर बर्फ पडला तर तो स्वतः क्लीन करावा लागतो. इथे हेल्पर्स फार कमी असतात आणि हेल्पर्स असतात बट ते फार एक्सपेन्सिव्ह असतात म्हणून जी लोक आहेत तर ती स्वतःची कामं स्वतः करतात. परत थोडा थोडा पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. कळत नाही आहे थंडीमध्ये कसं काय बाहेर पडायचं बट मला जावं लागेल कारण मला श्रावणीला स्कूलमध्ये सोडायचं आहे. घरी असली की मुलं फार त्रास देतात आणि सतत त्यांना अटेन्शन हवं असतं तर आपण प्रत्येक वेळी त्यांना अटेन्शन देऊ शकत नाही. त्यामुळे स्कूलमध्ये गेलं की तिथे ते बिझी असतात. ऍक्टिव्हिटी त्यांच्या सुरू असतात. फ्रेंड सर्कल असतं. फ्रेंडसोबत खेळणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे मी तिला आता स्कूलमध्ये सोडणार आहे आणि तिथे पण टेम्परेचर मेंटेन असतं. अगदी वॉकिंग डिस्टन्सवर श्रावणीचं स्कूल आहे त्यामुळे मी तिला आता इथून घेऊन जाणार आहे. तर थोड्या वेळाने ती स्कूलला निघेल. थोड्या वेळाने आपण भेटूया. तर माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि एन्जॉय करा जपानचा स्नो.
मी जस्ट श्रावणीला सोडून आले आणि बाहेर इतकी थंडी आहे, इतका गारवा आहे, परत पाऊस पण सुरू झालेला आहे. ॲक्च्युली आज श्रावणीला मी थोडं लेट सोडलं स्कूलमध्ये, कारण काल ती बराच वेळपर्यंत जागी होती आणि काल स्नो पडत होता, तर आम्ही स्नो एन्जॉय करत होतो. लाईव्ह स्नो बघायचा होता, त्यामुळे आम्ही खाली आलेलो होतो एवढ्या रात्री आणि त्यामुळे ती लेट झोपली आणि उठायला पण परत लेट झालं. येताच मी परत माझा ब्लॉग सुरू केला आहे. तर इतकी भयानक थंडी असते इतके आणि मायनसमध्ये टेम्परेचर जातं. तिकडे ट्रेन जाते आहे मागना, अगदी जवळच मेट्रो स्टेशन आहे. ज्या वर्षी आम्ही जपानला आलो तर तो हिवाळा आमच्यासाठी खरंच खूप कठीण होता ॲक्च्युली. आणि आता आम्हाला इथे राहून 5 वर्ष झालेली आहेत. तर या 5 वर्षात आम्हाला बऱ्यापैकी इथल्या वातावरणामध्ये आम्ही सूट होतो आहे. इथल्या वातावरणाची सवय झालेली आहे, यूज टू झालो आहो आम्ही इथे. आणि काल तर मी श्रावणीला आणले आणि खरंच मी तिच्याकडे पाहून अक्षरशः खरंच मला आश्चर्य वाटत होतं की इतक्या थंडीमध्ये सुद्धा तिची एनर्जी, कारण ती इथे यूज टू, इथल्या वेदरला यूज टू आहे, कारण ती इथली बॉर्न आहे, जापान बॉर्न आहे. त्यामुळे इथल्या थंडीचं तिला काही पण एक असर होत नाही आणि त्यामुळे मला पण थोडी हिंमत आली. पण माझी काल पाय इतके गारटले होते की मला वर जावं लागलं आणि ती पण बिचारी ती पण म्हणली की मम्मा जरा आपण वर जाऊया. तर खरंच खूप जास्त थंडी असते इथे आणि थोडंसं जे नवीन लोक आहे ते जस्ट जापानला आलेले आहेत, तर त्यांना ते यूज टू व्हायला थोडं वेळ लागतं आणि जसे जसे वर्ष जातात तर तसं तसं तिथल्या वातावरणाची आपल्याला हळूहळू सवय होत जाते. तर इथे त्या प्रकारची कपडेसुद्धा मिळतात, थंडीचे कपडे, उबदार कपडे मिळतात. इंडियावरून आलेली कपडे इथे कामी नाही आहेत, त्यामुळे इथले कपडे तुम्हाला थंडीमध्ये इथेच घ्यावे लागते. तर इतके गरम कपडे असतात, त्यामुळे आपण इझिली बाहेर निघू शकतो. जी आपली डेली कामं आहे ते आपण करू शकतो. अशा थंड वातावरणातसुद्धा इथे काल इथपर्यंत बर्फ होता की इथून जाणं पण शक्य नव्हतं. पण आता इथे त्यांनी ते साफ केलेलं आहे आणि इथे बघा या स्टेअर्स आहे, पायऱ्या आहे, ज्यावर खूप सगळा बर्फ जमलेला आहे आणि इतका स्नोफॉल होतो इथे. आणि अशा प्रकारे इथला स्नोफॉल असतो, इथला हिवाळा असतो फार भयंकर. आणि इथे बघा की किती जोराने हवा सुरू आहे. तर अशीच माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण त्याआधी जर तुम्ही कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी हे जे व्हिडिओ घेऊन येत आहे असे छान व्हिडिओ समोर पण घेऊन येईल. तर हे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बघायला मिळेल, घर बसल्या बघायला मिळेल. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया अशाच छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.